ही पुन्हा एकदा नवी दिल्लीतली दृश्य आपण बघतोय। शरद पवार यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं केक कापला जातोय। शरद पवार यांच्याकडनं अजित पवार हे देखील शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले होते आणि शरद पवार यांनी आपल्या वाढदिवसाचा केक कापलाय। अगदी सकाळपासूनच नवी दिल्लीतल्या 6 जनपद इथल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी। खरं तर आता अधिवेशन सुरू आहे संसदेचं आणि त्यानिमित्तानं शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांचा वाढदिवस दिल्लीतल्याच त्यांच्या निवासस्थानी साजरा होतोय। त्यावेळची ही सगळी दृश्य आहेत। कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेत आणि विशेष म्हणजे अजित पवार आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांनी अनेकांनी भेटवस्तू आणलेल्या आहेत। त्यासोबत पुष्पगुच्छ आणि या सगळ्याचा स्वीकार शरद पवार करतायत। मोठी गर्दी झाली आहे नेत्यांची कार्यकर्त्यांची। अगदी दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत सगळेजण शरद पवार यांना आज त्यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या दिल्लीतल्या 6 जनपद इथल्या निवासस्थानी जमलेले दिसतायत। नुकताच शरद पवार यांनी आपल्या वाढदिवसाचा केक कापला। विशेष म्हणजे अजित पवार यांचं संपूर्ण कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले होते। तिरंगा रंगातला खास केक शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणलाय आणि हा केक शरद पवार यांनी कापलाय। पवारांचा 85वा वाढदिवस आणि संसदेच्या अधिवेशनामुळे ते दिल्लीमध्ये आहेत आणि दिल्लीमध्येच त्यांचा हा वाढदिवस साजरा होतोय। अजित पवार हे देखील भेटून गेलेले होते। त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या। अजित पवार आणि त्यांचं कुटुंब शरद पवारांना वाढदिवसाच्या निमित्तानं भेटीसाठी आल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले गेले। आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून अनेक महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील घेतल्या। मात्र अजित पवार आणि शरद पवार यांची भेट म्हणजे आनंदाचीच गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया एकूणच आलेली होती। कारण आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्तानं आपली संस्कृती आहे महाराष्ट्राची। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार जर गेले तर मग त्यात गैर काय, ही चांगलीच गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येते। मात्र शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कापलेला हा वाढदिवसाचा केक आपण दृश्यात बघतोय। त्यांच्या निवासस्थानी आणि संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे दिल्लीत असल्यामुळे आज दिल्लीमध्येच वाढदिवस साजरा होतोय। सुप्रिया सुळे आणि इतर सगळे त्यांचे कुटुंबीय हे दिल्लीमध्येच आहेत। पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं अगदी सकाळपासूनच रीघ लागली आहे। दिल्लीच्या या थंडीमध्ये देखील कार्यकर्त्यांची काही कमी नाही शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी।